नाही म्हणजे अशा का वागतायत त्या? आणि जुईलीवर चिडली म्हणजे नक्की काहीतरी गंभीरच असणार आहे. हो ना. काही एवढं गंभीर नाहीये विशेष, तुम्ही काळजी करू नका. मी सांगू का? मला कळतंय काकूला काय झालंय ते. अच्छा अच्छा अच्छा, म्हणजे तू आगाऊपणा केलायस का? ऐकताय ना तुम्ही? नाही, हिनेच काहीतरी केलंय म्हणून वैतागल्यात त्या. नाही, ह्या वयात ना हॉर्मोनल इम्बॅलन्स मुळे बायका वागतात अशा. गेली अगं, गप्प बस ना तू. काय बडबडतेस आहे? एक धपाटा देऊ का तुला चांगला? तू माझ्यावर का चिडलीयस? अगं मी 10वीत आहे, माझ्या अभ्यासक्रमात आहे हे. धुईली, तू आता गप्प बसतेस का? चल आतमध्ये जा तू पहिले. वाह्यात कुठली. अगं अनिता, कशाला चिडते चुकीचं? आजकाल मुलांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. म्हणून काय वाटेल ते बोलत सुटायचं का? शिबाई, मुलं मोठी झाल्यावर त्यांच्या समोर घरातले सगळे विषय बोलू नयेत असं म्हणतात ना, ते खरंय. मग मुलं पाजळतात. आपली अशी अक्कल. उगाच तिची बाजू घेऊ नका. अरे आणि तुमचा पेपर वाचून झाला असेल ना तर तयार व्हा, आपल्याला बाहेर जायचंय. हो, कुठे जायचंय? झालं? विसरलात ना? एक गोष्ट लक्षात ठेवू नका तुम्ही. तुम्ही तयार व्हा, मग मी सांगते तुम्हाला. एक गोष्ट लक्षात राहत नाही. कठीण झालंय नुसतं सगळं. तुमच्या लक्षात आहे ना बच्ची मावशी, मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं तुम्हाला, मला कुणाच्याही पैशाचा अजिबात मोह नाहीये. देवाच्या देणी सगळं आहे माझ्याकडे. मला फक्त आमच्या तोला मोलाच्या घरातच नातं जोडायचंय. अगं बाई ललिता, त्यांच्याकडचं ढीगभर नोटा बघून ते तुझ्या तोला मुलाचे वाटत नाहीत का तुला? बच्ची मावशी, त्या नोटांच्या ढिगांचे फोटो काढून का पाठवायचे इन्व्हिटेशन बरोबर? लोकांना कसं कळणार की त्यांच्याकडे पैसा आहे? तो मुलीच्या अंगावर दिसायला नको? बरंच तुटपुंज. नशीब नारळ तरी पूर्ण आणले होते. तुझ्या खोबऱ्याच्या वाट्याने आणल्या वाटायला. इतके काही हे नाही हा देशपांडे. रीतभात कळते त्यांना. मला नुसती रीतभात नकोय, श्रीमंती हवीये. वराडी माणसांना पान सुपारी बरोबर पानाच्या विड्याला चांदीच्या लवंगा लावून देणारी माणसं होता मी. अगो बाई, आता तुला चांदीच्या लवंगा लावलेले विडे हवेत का? कुठल्या काळात वावरतेस ललिता? बच्ची मावशी, अहो खानदानी श्रीमंत दाखवण्याची रीत आहे ही. राहू दे, तुम्हाला नाही कळणार. तुम्ही इंद्रनीलला मध्ये घातलत ना, म्हणून मी माझं मन मारलंय. दरवेळेला मी असं नाही करणार. बाई ग, उद्या ही सोन्याची पिकदणी मागेल खानदानी रीत म्हणून. कसं थांबवायचं आता हिला? आता कसला विचार करताय? देशपांड्यांशी बोलणार आहात की नाही? हो बोलते, मी बोलते त्यांच्याशी. तू एकदा नीलशी बोलून घे ना. त्याची नका काळजी करू. माझा मुलगा आहे तो, मी बोलीनच त्याच्याशी. कुठे निघालीस ग? भाऊजींना नाश्ता देऊन येते. ते माझ्याकडे, मी नेऊन देते. मला बोलायचंय त्याच्याशी. तुम्ही का थांबलायत अजून? जानकी ताईला भेटते ना. बेटा बोला, काय बोलायचं ते. बहीण आहे तुमची, मी काही अडवणार नाही. पण बच्ची मावशी, जोपर्यंत देशपांड्यांची आर्थिक परिस्थिती आणि ते हे लग्न कसं करतायत हे मला कळत नाही, तोपर्यंत लग्नाची पुढची बोलणी मी नाही करणार. अहो आता तो नुसता साखरपुडा झालाय आणि त्यानंतरही लग्न मोडता येऊ शकतं.